7 ऑगस्टच्या मध्यरात्री पुणे मुंबई मिसिंग लिंकच्या बोगद्यात झालेला भीषण अपघात. भरधाव वेगानं येणारी एक फॉर्च्युनर गाडी ट्रकला आदळली आणि त्यात 35 वर्षीय तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की फॉर्च्युनर गाडीचा चक्काचूर झाला, तर धडक बसलेला आयशर ट्रक सुद्धा पुढे जाऊन पलटी झाला. या अपघाताचा व्हिडिओ सुद्धा थरकाप उडवणार आहे. पण या अपघाताचं कारण नक्की काय, यावर वेगवेगळ्या चर्चा झाल्या. फॉर्च्युनरचं ओव्हर स्पीडिंग हे कारण असलं तरी मिसिंग लिंकवर आयशर ट्रकला मिळालेली परवानगी, बोगद्यात गाडी थांबवायची परवानगी नसताना सुद्धा अपघाताच्या वेळी शेवटच्या लेनमध्ये रांगेत थांबलेल्या गाड्यांमुळे हा अपघात झाल्याचं सुद्धा बोललं गेलं. यामुळे महामार्ग पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सुद्धा प्रश्न निर्माण झाले. पण आता या अपघाताचं नेमकं कारण काय, ह्याची माहिती समोर यायला लागली आहे. हा अपघात कशामुळे झाला, या दोष नक्की कोणाचा, पोलिसांनी त्याबद्दल काय सांगितलंय, त्याचीच माहिती जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. 6 ऑगस्टच्या रात्री पिंपरी चिंचवड भागातल्या वाकड परिसरात राहणारे युवा उद्योजक आणि काँग्रेस नेते तुषार भूमकर हे त्यांचे मित्र अमित भाटे, प्रदीप भुसारे, पंकज पाटील आणि प्रसाद हे आपल्या मित्रांसोबत कामानिमित्त मुंबईला निघाले. पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर खोपोलीजवळ मिसिंग लिंकच्या 4 नंबर बोगद्यातून भूमकर यांची काळ्या रंगाची फॉर्च्युनर जात होती. यावेळी तुषार भूमकर ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसलेले होते, तर बाकी 4 जणांपैकी एक जण गाडी चालवत होता. रात्री 1 वाजलेला असतानाही टनेलमध्ये वाहनांची बरीच गर्दी होती. त्याच गर्दीतून जात असताना मध्यरात्री 1:20 भूमकर यांच्या फॉर्च्युनरनं पहिल्या लेनमधून जात असलेल्या आयशर ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या धडकेनं भाजीपाला घेऊन जाणारा आयशर ट्रकही उलटला, तर फॉर्च्युनरचा चुराडा झाला. बोगद्यातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीनं अपघाताची माहिती कंट्रोल रूमला समजली, ज्यानंतर काहीच वेळात हायवे पोलीस, देवदूत यंत्रणा आणि आपत्कालीन पथकं घटनास्थळी दाखल झाली. गाडीच्या मागच्या सीटवर बसलेल्या तिघांना बाहेर काढण्यात आलं, पण गाडीचा पुढच्या बाजूनं चक्काचूर झाल्यानं तुषार भूमकर आणि गाडी चालवणाऱ्या त्यांच्या मित्राला बाहेर काढण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले. शेवटी हायड्रॉलिक कटरच्या माध्यमातून गाडीचा दरवाजा आणि बाकी भाग कापून तुषार भूमकर आणि त्यांच्या मित्राला बाहेर काढण्यात आलं. गाडीतले इतर 4घे जण जखमी झाले, पण गाडी डाव्या बाजूनं ट्रकला धडकल्यामुळं ड्रायव्हर सीटच्या बाजूला बसलेल्या तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर या अपघाताची वेगवेगळी कारणं चर्चेत आली. त्यातलंच पहिलं कारण म्हणजे लेनच्या नियमांचं. मिसिंग लिंकवरच्या बोगद्यात एकूण 4 लेन असून पहिली अवजड वाहनांसाठी, दुसरी आणि तिसरी मध्यम वेगात धावणाऱ्या गाड्यांसाठी आणि चौथी लेन ही फास्ट लेन असून तिचा वापर ओव्हरटेक करण्यासाठी होतो. पण उद्घाटन केल्यापासून मिसिंग लिंकवर अवजड वाहनांना एंट्री नाकारण्यात आली आहे. त्यामुळं बोगद्यात फक्त कार्स म्हणजेच लाईट मोटर व्हेकल्स असणंच अपेक्षित होतं. पण उद्घाटनाच्या पहिल्या दिवसापासूनच अवजड वाहनं जसं की मालवाहू ट्रक आणि बसेसही बोगद्यात शिरण्याचे प्रकार सुरू झाले. 7 तारखेच्या मध्यरात्रीही असंच झालं. व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे तुषार भूमकर यांची गाडी बोगद्यात प्रवास करत असतानाच पहिल्या लेनमधून एक आयशर ट्रक जात होता. अर्थात बाकीच्या वाहनांच्या मानानं त्याचा स्पीड कमी होता, पण ट्रकच्या बाजूला सुद्धा काही गाड्या नॉर्मल स्पीडने जात होत्या. त्यामुळे वेगाने जाणारी भूमकर यांची फॉर्च्युनर ट्रकला ओव्हरटेक करताना ट्रकला आदळल्याचं व्हिडिओतून दिसत होतं. आता व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे नियमबाह्य पद्धतीनं आत शिरलेला आयशर ट्रक पहिल्या लेनमधून जात असतानाच तिसऱ्या आणि चौथ्या लेनवर 4 गाड्या एकाच जागी थांबलेल्या दिसत होत्या. यातली एखादी गाडी अचानक बंद पडली असावी किंवा तिला क्रॉस पॅसेजमधून रस्ता क्रॉस करायचा असावा, असे अंदाज बांधले जात होते. पण या गाड्या 3 आणि 4 नंबर लेनवर उभ्या असल्यानं या लेनची वाहतूक 1 आणि 2 नंबरच्या लेनवर शिफ्ट झाली होती. अशावेळी हायवे प्रशासनाकडून बॅरिकेड्स आणि साइन बोर्ड लावण्यासाठी डेल्टा फोर्स नावाचं पथक घटनास्थळी जात असतं. तोपर्यंत या बंद असलेल्या लेनच्या वरच्या बाजूला असलेल्या डिस्प्लेवर लाल रंगाचं क्रॉसचं चिन्ह दाखवलं जातं, जेणेकरून येणाऱ्या गाड्यांना रस्ता बंद आहे याची कल्पना मिळते. व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे अपघाताच्या वेळी सुद्धा तिसऱ्या आणि चौथ्या लेनवर डिस्प्लेमध्ये लाल क्रॉसचा सिग्नल होता. त्या लेनमध्ये चालणाऱ्या गाड्याही पहिल्या आणि दुसऱ्या लेनमध्ये येत होत्या. 2 गाड्यांनी अशाच पद्धतीनं लेन बदलत प्रवास केल्याचंही व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. याच वेळेला भूमकर यांची गाडी अंदाजे दुसऱ्या लेनमधून जात असावी, पण एका कारनं लेन बदलल्यानं भूमकर यांची प्रचंड वेगात असलेली गाडी पहिल्या आणि दुसऱ्या लेनच्या मध्ये आली. तिसरी आणि चौथी लेन बंद असल्यानं आणि दुसऱ्या लेनवरच्या गाड्या आणि ट्रक बाजूबाजूने जात असल्यानं भूमकर यांच्या गाडीला ओव्हरटेकसाठी जागाच नव्हती. त्यात
भूमकर यांची गाडी 140 ते 150च्या स्पीडनं चालत होती. 2 लेन बंद आहेत हे अचानक दिसलं आणि मोकळ्या असलेल्या दोन्ही लेनमध्ये गाड्या होत्या. या स्पीडमध्ये ब्रेक मारून गाडी थांबवणं शक्य नव्हतं. म्हणूनच ड्रायव्हरचा गोंधळ उडाला असावा आणि यातच हा अपघात झाला असावा असे अंदाज आता व्यक्त करण्यात येत आहेत. याच संदर्भात बोलभिडूनं बोरघाट महामार्ग पोलीस केंद्राशी संपर्क साधल्यावर त्यांनी हा अपघात ओव्हर स्पीडिंगमुळे झाला असावा असं सांगितलंय. तर काही माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार पोलिसांनी भूमकर यांच्या गाडीच्या ड्रायव्हरवर निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. तसं बघायला गेलं तर नियमांनुसार भूमकर यांच्या ड्रायव्हरनं गाडीचा स्पीड 100च्या आत ठेवणं गरजेचं असतानाही तो 140 वर नेला. पण ह्या अपघातात भूमकर यांच्या ड्रायव्हर प्रमाणेच अजून काही लोक जबाबदार असल्याचे आरोप केले जात आहेत. सगळ्यात आधी तर बंदी असतानाही अवजड वाहनात मोडत असणाऱ्या आयशर ट्रकला मिसिंग लिंकवर एंट्री कशी काय मिळाली? त्यानं एंट्री गेटवर असलेल्या पोलिसांना आणि हायवे पोलिसांना काही पैसे देऊन एंट्री मिळवली होती का? यासोबतच 3 आणि 4 नंबरच्या लेनवर गाड्या बंद पडल्यात ही माहिती वेगानं येणाऱ्या वाहनांना देणारे बॅरिकेड्स उभारण्यात वेळ का लागला? ही माहिती आधीच साऊंड कम्युनिकेशन सिस्टमच्या माध्यमातून देण्यात आली होती का? असे वेगवेगळे प्रश्न विचारले जात आहेत. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता पोलिसांच्या तपासातच समोर येणं शक्य होणार आहे. पण महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिसिंग लिंकच्या प्रवेशद्वारावर स्पष्ट सूचना फलक लावूनही अनेक चालक 120 ते 140च्या वेगानं गाड्या चालवण्याचा निष्काळजीपणा करतायत. महामार्ग पोलिसांचं पथक या ठिकाणी उपस्थित राहून बेकायदेशीर प्रवेश करणाऱ्या वाहनांना बाहेर काढण्याचा सातत्यानं प्रयत्न करत असतं. पण पोलिसांना चकवून किंवा नजरचुकीनं आत येणाऱ्या वाहनांमुळे अशी जीवितहानी घडत असल्याचं आता सांगितलं जात आहे. गेल्या 3 महिन्यांमध्ये या ठिकाणी नियमांचं उल्लंघन करणाऱ्या तब्बल 621 अवजड वाहनांवर महामार्ग पोलिसांनी धडक कारवाई करत 7,38,000 रुपयांचा दंड वसूल केलाय. पण फक्त दंडात्मक कारवाई पुरेशी नसून अधिक कठोर उपायांची गरज व्यक्त केली जाते. या अपघातानंतर ओव्हर स्पीडिंग थांबवण्यासाठी बोगद्यात ट्रॅकिंग कॅमेऱ्यांची संख्या वाढवण्यात येऊन स्पीड लिमिट मोडणाऱ्या गाड्यांवर कारवाई करणं आणि अवजड वाहनं आत प्रवेश करू नयेत यासाठी एंट्री गेटवर बंदोबस्त वाढवला जात असल्याचं काही माध्यमांनी सांगितलंय. पण वास्तवात या उपाययोजनांचा उपयोग होतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? मिसिंग लिंक मधल्या या अपघाताला नक्की जबाबदार कोण? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.